जागतिक परिस्थितीमुळे सर्व देशांच्या अर्थव्यवस्थेवर ताण येतोय। परकीय चलन वाचवण्याचा प्रयत्न आहे। पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला सर्वांनी प्रतिसाद द्यावा असं आवाहन आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे। आपल्या भारतामध्ये माननीय प्रधानमंत्र्यांमुळे पेट्रोल, डिझेल, गॅस सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात। पण मोदीजींनी सांगितलेलं आहे की आपल्याला अनिर्बद्ध वापर करता येणार नाही। सप्लाय चेन्सवर जे प्रेशर आहे त्याचा विचार करता आणि आपला जास्तीत जास्त परकीय चलन आपल्याला वाचवता कसं येईल हे बघता या प्रत्येक गोष्टीत आपण ज्या प्रकारे रॅशनलायझेशन करू शकू ते केलं पाहिजे। हे आव्हान अतिशय योग्य अशा प्रकारचं आव्हान आहे आणि त्याला सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा अशी आमची विनंती आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथील जाहीर सभेत देशातील नागरिकांना पुढील 1 वर्ष सोनं खरेदी न करण्याचं आवाहन केलं। तसंच पेट्रोल डिझेलचा वापर कमी करण्याचं आवाहन मोदींनी केलं। यासोबत खाद्यतेलाचा देखील वापर कमी करण्याचं आवाहन मोदींनी केलं। या आवाहनानंतर विरोधक जरी टीका करत असले तरी सत्ताधारी मोदींच्या आवाहनाचा प्रचार प्रसार आणि महत्त्व पटवून देत आहेत। मला असं वाटतं की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आव्हान स्वदेशीकडे झुकावाचं आहे। पेट्रोल डिझेल विदेशात आयात करावं लागतं, गॅस विदेशात आयात करावी लागतं, सोनं सुद्धा कधी कधी विदेशात येतं आणि त्यामुळे देशातला पैसा हा विदेशात जाऊ नये आणि जी काही युद्धजनक परिस्थितीमध्ये संपूर्ण जगभरात महागाई वाढलेली आहे त्या महागाईचा फटका या देशाला होऊ नये म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं हे आव्हान आहे। इराण आणि इस्रायल त्याचं उदाहरण आहे आणि त्या सगळ्या याच्यामुळे सगळी जगभराची डिस्ट्रीब्युशन चेन वितरणाची जी साखळी आहे ती डिस्टर्ब होते आणि त्यामुळे माननीय मोदीजींचा देशाला हे आव्हान आहे आणि योग्य वेळेला योग्य आवाहन माननीय मोदीजींनी केलं आहे आणि त्याचा विचार केला पाहिजे। मेट्रो आणि पब्लिक व्हेकल वापरा हा तर पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी आता अत्यंत आवश्यक भाग झालेला आहे, कारण रोज नवीन वाहनं किती येतात सांगू, मी पुण्यापुरतं सांगतो। माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे काही काल आव्हान केलंय ते वस्तुस्थितीला अनुसरून केलेलं आहे। आपण पाहतायत इराण, इराक असेल, इस्रायल असतील, या बाकी सर्व राष्ट्रामध्ये युद्ध कधी पेटेल हे काही सांगता येत नाही आणि त्यामुळं इंधन पुरवठा मॅक्झिमम आपल्याला इराण ह्या साईडनीच होतो आणि तो जर बंद झाला तर मात्र भारताला त्याचा फटका बसू शकतो। म्हणून आता जे काही इंधन आहे त्याच्यात जर बचत करून जर आपण वापरलं तर भविष्यामध्ये आपल्याला अडचणी थोडा कमी निर्माण होतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।